पुढचं पॉईंट आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन. एकदम सोपं आहे बघा बरं का नीट. हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करा. समजा क्वेश्चन असा आहे, डिक्लेअर व्हेरिएबल एक्स टू स्टोर इंटिजर नंबर. आता हा कसा करायचा डिक्लेअर, नीट कॉन्सन्ट्रेट करा. इंटिजर नंबर मला एक्स नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे, त्याच्यासाठी तो कसा डिक्लेअर करावा लागणार बघा रे. इंटिजर नंबर एक्स मध्ये स्टोअर करायचा आहे म्हणून मी त्याला डिक्लेअर करणार इंट एक्स. इंट म्हणजे का, कारण की मला इंटिजर नंबर स्टोअर करायचा आहे. कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायला लावणार क्वेश्चन मध्ये, एक्स नावाच्या, म्हणून मी लिहिलं इंट एक्स असा डिक्लेअर करतो आणि यानंतर आपण त्याला युज करू शकतो. राईट. पुढचा क्वेश्चन बघा एकदम सोपं आहे. डिक्लेअर व्हेरिएबल वाय टू स्टोअर फ्लोट नंबर. फ्लोट नंबर मला वाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये त्यांनी स्टोअर करायला लावलाय, त्यासाठी ते डिक्लेअर कसं करणार तर फ्लोट वाय. फ्लोट, कारण की फ्लोट नंबर स्टोअर करायचा आहे कुठल्या व्हेरिएबल मध्ये वाय, म्हणून त्याच्या पुढे स्पेस देऊन दिला वाय आणि पुढे सेमीकोलन. हे सेमीकोलन काय ते आपण पुढे बघणार आहे. फक्त डिक्लेअर कसं करता व्हेरिएबल हे नीट कॉन्सन्ट्रेशन करा. डिक्लेअर व्हेरिएबल डी टू स्टोर डबल व्हॅल्यू. आता हे तुम्ही कमेंट मध्ये मला आन्सर सांगा काय असणार याचा आन्सर. डबल व्हॅल्यू जर मला डी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची तर तो डिक्लेअर कसा करणार डबल डी, मग मी त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करणार. ठीक आहे. पुढे डिक्लेअर व्हेरिएबल सी टू स्टोर कॅरेक्टर. कॅरेक्टर जर मला सी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचे तर ते कसं डिक्लेअर करणार कॅर सी. जर एखाद्या व्हेरिएबल मध्ये एखाद्या टाइपचा व्हॅल्यू मला स्टोअर करायची तर तो व्हेरिएबल डिक्लेअर कसा करायचा हे बघितलं आपण बरोबर. आता तो डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कशी असाइन करायचे एकदम सोपं आहे बघा बरं का. हाऊ टू असाइन स्टोअर व्हॅल्यूज इन व्हेरिएबल्स. बघा समजा क्वेश्चन असा आहे, डिक्लेअर व्हेरिएबल ए टू स्टोर वन. आता इथून तुम्हाला क्लिक झालं पाहिजे रे, हा वन जो आहे वन तो कुठल्या टाइपचा डेटा आहे रे, इंटिजर टाइपचा डेटा आहे. मग इंटिजर जर व्हॅल्यू मला ए मध्ये स्टोअर करायची असेल तर तो व्हेरिएबल कसा डिक्लेअर करावा लागेल रे, इंट ए. कळतंय का, कशावरून आयडेंटिफाय केलं मी की वन. वन म्हणजे लगेच आठवलं पाहिजे. अच्छा नॅचरल नंबर, हा नॅचरल नंबर स्टोअर करायसाठी कुठला डेटा टाइप इंट. मग मला कळालं की मला जर ए मध्ये इंटिजर नंबर स्टोअर करायचा असेल तर तो व्हेरिएबल तर मला आधी डिक्लेअर करावा लागेल. मग तो डिक्लेअर केला इंट ए आणि मग त्याच्यामध्ये काय स्टोअर करणार मी वन आणि मग मी लिहिणार ए इक्वल टू वन. आता हा जो इक्वल टू आहे ना इक्वल टू हा याला आपण मॅथमॅटिक्स मध्ये याचं वेगळं पर्पज आहे राईट, पण प्रोग्रामिंग मध्ये त्याला म्हणतात असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय असतो असाइनमेंट ऑपरेटर, इक्वल टूच्या राईट हँड साइडला जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडच्या व्हेरिएबल मध्ये असाइन करतो, त्याला म्हणतो आपण असाइनमेंट ऑपरेटर. आता ह्यालाच एक्झाम्पल घ्या ना. आता इकडे बघा ए इक्वल टू वन, वन हा इक्वल टूच्या राईट हँड साइडला आहे आणि ए हा इक्वल टूच्या लेफ्ट हँड साइडला आहे. तर असाइनमेंट ऑपरेटर काय करतो रे, राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडच्या व्हेरिएबल मध्ये असाइन करतो. मग ह्याला आपण एक्झाम्पल म्हणून घेतलं तर कसं होईल बघा, वन ही व्हॅल्यू ए नावाच्या व्हेरिएबल मध्ये असाइन झाली तर ह्या लाईन नंतर माझ्या ए ची व्हॅल्यू किती असणार आहे वन. असाइनमेंट ऑपरेटर वर फायनल क्वेश्चन पेपरला क्वेश्चन येऊ शकतो की एक्सप्लेन असाइनमेंट ऑपरेटर विथ एक्झाम्पल. मग त्याच्यामध्ये काय लिहाल तुम्ही की असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करून आपण व्हॅल्यूजला व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. ठीक आहे, क्लिअर आहे. पुढे आता समजा असा क्वेश्चन आहे एखादा, आता हे जे दोन लाईन मध्ये लिहिलेणार आहे मी ह्यालाच तुम्ही एका लाईन मध्ये सुद्धा लिहू शकता. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही डिक्लेअर करणार आहे ना त्याच ठिकाणी तुम्ही व्हॅल्यू असाइन करून देऊ शकता. ते कसं, हे बघा इंट ए इक्वल टू वन, म्हणजे इथं इंट ए हा व्हेरिएबल डिक्लेअर सुद्धा झाला आणि इक्वल टू चा वापर करून आपण त्या ए मध्ये लगेच वन ही व्हॅल्यू स्टोअर करून दिली. तुम्ही असं पण लिहू शकता, तुम्ही असं पण लिहू शकता, पण आपली सुरुवात आहे म्हणून आपण कसं स्टेप बाय स्टेप जाऊ, जास्त कॉम्प्लिकेशन्स लगेच नको करायला. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, डिक्लेअर व्हेरिएबल बी टू स्टोअर 3.14 नंबर. आता इथं लगेच क्लिक झालं पाहिजे की 3.14 हा एक कसा नंबर आहे रे, फ्लोट नंबर आहे. मग फ्लोट नंबर मला जर बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा असेल तर तो बी आधी मला फ्लोट म्हणून डिक्लेअर करावा लागेल. का, कारण की व्हेरिएबल जर यूज करायचा असेल तर व्हेरिएबल यूज करण्याआधी त्याला डिक्लेअर करावं लागतं. मग फ्लोट नंबर मला बी मध्ये स्टोअर करायचा आहे म्हणून मला डिक्लेअर करावं लागेल आधी फ्लोट बी आणि मग मला बी मध्ये स्टोअर करता येईल 3.14. इथं पण इक्वल टू ऑपरेटर वापरलं, इथं पण काय होईल 3.14 व्हॅल्यू ही बी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर झाली. ठीक आहे, एकदम सोपं आहे. पुढचं यालाच तुम्ही एका लाईन मध्ये पण लिहू शकता जसं वरती लिहिलं आपण. कसं लिहिणार मग, फ्लोट बी इक्वल टू 3.14. एकदम सोपं आहे. डिक्लेअर व्हेरिएबल डी टू स्टोअर डबल व्हॅल्यू. आता इथून लगेच कळायला पाहिजे हा नंबर आहे बघा रे, किती मोठा नंबर आहे, मध्ये पॉईंट आहे, इथं पण नंबर आहे, म्हणजे हा कुठला नंबर आहे रे, डबल नंबर आहे. डबल नंबर मला डी नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे तर मला तो डी आधी डिक्लेअर करावा लागेल, डबल डी, आणि मग मी त्याच्यामध्ये तो नंबर स्टोअर करणार. आणि हे सुद्धा जसं दोन लाईन मध्ये लिहिलं तसं तुम्ही एका लाईन मध्ये लिहू शकता, एका समोर. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. पुढं डिक्लेअर व्हेरिएबल सी टू स्टोअर कॅरेक्टर झेड. आता बघा इथं जास्त कॉन्सन्ट्रेशन करा बरं का. आता आपल्या हिशोबाने सी सुद्धा कॅरेक्टर आहे आणि झेड सुद्धा कॅरेक्टर आहे. पण प्रोग्रामिंग मध्ये जर तुम्हाला कॅरेक्टर लिहायचा असेल तर त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये लिहावा लागतो, हा रूल आहे. ठीक आहे, आपल्यासाठी हा पण कॅरेक्टर आहे
हा पण कॅरेक्टर आहे, पण कम्प्युटरसाठी हा एक व्हेरिएबल आहे आणि हा एक कॅरेक्टर आहे. का? कारण की कॅरेक्टर हा प्रोग्रामिंग मध्ये सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये लिहित असतात. ठीक आहे. मग मला हा कॅरेक्टर सी मध्ये स्टोअर करायचा आहे, तर मला सी आधी डिक्लेअर करावं लागेल. मग मी कसं डिक्लेअर करणार? कॅर सी, राईट. आणि मग मी ते सी मध्ये स्टोअर करणार झेड. इथं पण तेच कॅरेक्टर कसं लिहिलाय? सिंगल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये, आणि मग हा कॅरेक्टर सी मध्ये स्टोअर होतोय. ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करून. तर ह्या प्रकारे आपण असाइनमेंट ऑपरेटरचा वापर करून एखाद्या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू असाइन करतो, राईट. तर ह्याला तुम्ही एका लाईन मध्ये पण लिहू शकता, कॅर सी इक्वल टू सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये झेड. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहे. एकदम सोपं होतं. व्हेरिएबल म्हणजे काय आणि डेटा टाइप म्हणजे काय. आता ह्याच्यावर आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये कोड करायला चालू करायचे. त्याच्यासाठी हे सगळ्या बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं होतं. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघू. ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू.